हैदर अलीचे नातेवाईक महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध गावात कष्ट करतात आणि संचित झालेला पैसा वर्ष 6 महिन्याने आपल्या मूळ गावी घेऊन जातात. बिहारमधील चंपारण्य परिसरातील हैदर अली हा गुजरातमधील सुरत शहरात वास्तव्याला होता. त्याचे काही नातेवाईक गुजरातच्या सीमेवरील धुळे नंदुरबार जिल्ह्यात तर काही मुंबईमध्ये कार्यरत आहेत. हैदरचा विवाह सुरतमधील इशरत जहा उर्फ इशरत खातून या तरुणीशी झाला होता. ती सुंदर व बोलण्यात लाघवी होती. गेल्या काही दिवसांपासून हैदर अली मुंबईला कामानिमित्त जात होता. महिनाभर काबाड कष्ट करायचा आणि जमवलेले पैसे घेऊन तो 8-10 दिवसांसाठी सुरतला यायचा. विवाहानंतरचे काही महिने अतिशय सुखात गेले, पण गेल्या काही महिन्यांपासून हैदर अली काम आतुर झाला होता. ज्यावेळी हैदर अली मुंबईहून सुरतला यायचा तेव्हा इशरत जहा खुश होत असे, पण गेल्या काही महिन्यांपासून हैदर अली सुरतला येणार म्हणतात इशरत जहा धास्तावू लागली होती. हैदर अली मुंबईहून सुरतला येताना संचित पैसे तर घेऊन यायचा, पण आता तो सेक्सचा कालावधी वाढवणाऱ्या गोळ्या घेऊन येत असे. सुरतला आल्यावर दिवसभर खानपान करायचा आणि रात्र होण्याची अदाशीपणे वाट पाहायचा. पती पत्नी म्हटलं की अपरिहार्य, त्याला घाबरण्याचे काय कारण? पण गेल्या काही महिन्यांपासून इशरत जहा आपल्या पतीशी शरीर संबंध ठेवायला घाबरू लागली होती. हैदर अलीशी विवाह केल्यानंतर रात्री झोपताना बुजुर्ग महिलांच्या सल्ल्यानुसार इशरत जहा आपल्या पतीला न चुकता हळद टाकलेले दूध प्यायला देत असे. हैदरही पत्नीसोबत प्रदीर्घ काळ संभोग करता यावा म्हणून दुधाबरोबर मुंबईहून आणलेल्या गोळ्या औषध नियमित घेत असे. नवऱ्याशी संभोग करताना कुठल्या पत्नीला आवडणार नाही, पण हैदर अली इशरतशी संभोग करताना जनावर होत. तिच्याशी तो अनैसर्गिक संभोगही करत असे. यामुळे इशरत वैतागली होती. तिला यातना होत असल्याने पती मुंबईला गेला की तिला हायसे वाटायचे. आपल्या पतीची काम वासनेपासून सुटका करण्याचा तिचा सर्व प्रकारचा प्रयत्न निष्फळ ठरला होता. शेवटी पतीला शारीरिक दृष्ट्या दुबळे करणे हाच एकमेव पर्याय इशरत जहाला तिच्या हितचिंतकांनी सांगितला. त्यासाठी हैदर अलीला झोपताना हळदीच्या दुधात उंदीर मारण्याचे औषध दिले, तर तो शरीराने कमकुवत होईल व त्याच्या अघोरी काम वासनेपासून तुझी सुटका होईल असा सल्ला इशरतला मिळाला. गेल्या 4 महिन्यांपासून हैदर अली मुंबईहून आला की इशरत जहा हैदर अलीला आपल्याशी शय्या सोबत करण्याआधी हळद टाकलेल्या दुधात उंदीर मारण्याचे औषध मिक्स करून द्यायला लागली होती. त्यामुळे गेल्या 4 महिन्यात हैदर अली खूपच दुर्बल झाला होता, पण त्याची शारीरिक भूक त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. नेहमीप्रमाणे हैदर जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यात मुंबईवरून सुरतला आला. दिनांक 1 जानेवारी 2026 पासून तो नेहमीप्रमाणे आपले काम वासना पूर्ण करण्यासाठी आपल्या बायकोसोबत अघोरी पद्धतीने संभोग घेण्याचा प्रयत्न करतच होता. त्या दरम्यान इशरत जहाने हैदर अलीला हळदीच्या दुधात उंदीर मारण्याची औषधाची मात्रा वाढवून दिली होती. त्यामुळे तो शारीरिक दृष्ट्या कमकुवत झाला होता, पण त्याच्या कामवासनेत फरक पडत नव्हता. अनैसर्गिक संभोग करण्यात तो अधिक रस घेऊ लागला. त्याच्यात 5 जानेवारी 2026 रोजी त्याची प्रकृती खालवली. त्याचा उपचारार्थ सुरत येथील मोमेट नावाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान हैदर अलीची प्राणज्योत मालवली. हैदर अलीचे देहावसन झाल्याचे कळतात मुंबई, नंदुरबार, धुळे आणि बिहारमधील त्याचे सर्व नातेवाईक सुरतला गोळा झाले. रुग्णालयातून हैदर अलीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्याचा दफनविधी सुरतला करण्याची तयारी इशरत जहा आणि तिच्या नातेवाईकांनी केली, पण हैदरचा दफनविधी सुरतला न करता बिहारमधील चंपारण्य येथे करण्याचे मनोगत हैदर अलीच्या भावांनी व धुळ्यातील नातेवाईकांनी बोलून दाखवले. पण इशरत जहा मात्र दफनविधी सुरतलाच करण्यावर ठाम होती. दफनविधी कुठे करायचा यावरून झालेला वाद विकोपाला गेला. हैदरची प्रकृती अचानक का बिघडली, त्याचा मृत्यू का झाला याबाबत आम्हाला शंका आहे. याची शहानिशा केल्याशिवाय हैदरचा दफनविधी केला जाऊ नये अशा आशयाची तक्रार हैदर अलीच्या भावाने व धुळ्यातील नातेवाईकाने सुरत पोलीस ठाण्यात दाखल केली. लेखी स्वरूपात सुरत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी हैदर अलीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. शासकीय रुग्णालयात हैदर अलीच्या मृतदेहाचे फॉरेन्सिक पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्यात विषबाधेमुळे आणि श्वास रोखून धरल्याने हैदर अलीची प्राणज्योत मालवली असे निष्पन्न झाले. असा वैद्यकीय अहवाल सुरत पोलिसांना प्राप्त झाला. हैदर अलीचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला विषबाधा आणि श्वास रोखल्याने झाला असल्याचा वैद्यकीय अहवाल ताब्यात येतात चौकशीसाठी सुरत पोलिसांनी हैदरच्या पत्नीला म्हणजे इशरत जहाला ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत सुरुवातीला ती पोलिसांना दाद देत नव्हती, पण पोलिसांच्या प्रश्नाची फैरी काही थांबल्या नाही. अखेर तिने अवसान गळले
आणि हैदर अली हा माझा नवरा होता, पण तो माझ्याशी शरीर संबंध करताना राक्षसी वृत्तीने करायचा, जीव घेण्या यातना द्यायचा. त्यामुळे त्याला शारीरिक दृष्टीत दुबळी करणे हा एकमेव पर्याय माझ्या जवळ होता. म्हणून मी त्याला शरीर संबंध करण्यापूर्वी हळदीच्या दुधात उंदीर मारण्याचे औषध टाकून देत असे. सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 रात्री हैदरने काम वाचण्याचा उच्छांद मांडला होता. त्याला आनंद मिळवत होता, पण मी जीवाच्या आकंताने ओरडत होते. न झाल्याने मी हैदर अलीचा गळा दाबला आणि त्यात त्याचा अंत झाला. असा कबुली जबाब इशरतने सुरत पोलिसांना दिला. कबुली जबाबानंतर सुरत पोलिसांनी इशरत हिच्या विरुद्ध हैदरच्या खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून तिला गजाआड केले. धन्यवाद मित्रांनो, अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि घटना कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.